छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निवडणूक किंवा इतर कोणतीही निवडणूक असू द्या, चर्चा असते खान की बान. मात्र या निवडणुकीत हा पॅटर्न बदलला आहे आणि चर्चा आहे रशीद मामूची. माझ्यासोबत रशीद मामू आहे. मामू, या निवडणुकीत म्हणजे आता सुरुवात झाली, म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी देखील तुमचं नाव घेतलंय आणि तुमच्या नावाची एवढी चर्चा सुरू आहे आणि त्याचं कारण आहे तुमच्याजवळ शिवसेनेचं हे मशाल आहे. ते बरोबर आहे, परंतु उद्धव ठाकरे साहेबांनी जे मला पार्टीमध्ये घेतला आणि लोक नाम म्हणत होते, त्यांनी मला तिकीट दिला, तर मी त्याच्यामध्ये उभा आहे. आणि जे सगळे लोक मामू मामू म्हणून नाव घेत आहे, तर त्यांना विकासचं काम नाही पाहिजे. त्यांच्याकडे विकास नाही, फक्त रशीद मामू आहे. तर ते म्हणतात की रशीद मामू आहे, परंतु असं आहे की मोठ्या माणसापाशी कधी जातच नसतो. ते सगळे समाजाला घेऊन चालणारा माणूस म्हणतात. तर मला थोडा वाईट वाटतो की काही लोक ते सगळं सोडून मला जे म्हणतात आणि ते हिंदुत्वाचं जी गोष्ट बनत आहे. मी उद्धव साहेबाला मानतो की ते खरेखर हिंदुत्वादी आहे. कसं काय की ते रामजीला मानत आणि रामजी कट्टर देत हिंदुत्वात ते म्हणत होते का त्यांनी छुटे बिंडीचे झुटे बेर खाल्ले, त्यांनी आई वडिलांचा ऐकला, त्यांनी आपल्या मुले आईला पाळला, आपली बायकोला विचारला, भावाला विचारला. तर उद्धव साहेब तेच करत आहे. मग त्यावेळेला मुस्लिम समाज नव्हता, नाही तो रामजी त्यांना बी मानत होते. तर त्यावेळेला जे भिल समाज होते ना, त्याने मानले, जे आदिवासी जे म्हणतात ज्याच्यामध्ये आम्ही येतो ते जे आहे. आता ते लोक म्हणतात आम्ही हिंदुत्वात, ते मला ते हिंदुत्वात पॉलिटिकल दिसते मला त्यांची, खरोखर यांची नजरात. त्यामुळे मी त्यांना पाशी गेलो. मामू, तुमच्यावर सतत आता हे जे विरोधक आरोप करतात, त्यांचं एक म्हणणं आहे की तुम्ही दंगल जेव्हा झाली होती त्यात तुमचा हात होता, तुम्ही पाकिस्तानचे नारे दिले होते, असे गंभीर आरोप केले जात आहेत आणि तुमच्यावरून उद्धव ठाकरेंवर टीका केली जाते की हे तुमचं हिंदुत्व आहे. जे लोक म्हणतात ते प्रूफ कशाला नाही देत? प्रूफ द्या ना त्याच्यावर. कधी मी काय म्हणलं करा ते म्हणा. आणि जे ज्यांच्यावर सदा गुन्हे होते तेच मला विरोध म्हणतात. हे काय नदीमध्ये धुलून आले का? कुठून आले? माझा प्रूफ तर द्या तुम्ही. मला 2011ला कबीर पुरस्कार जातीय श्लोकामध्ये कधी पाठविला होता. त्याच्यामध्ये कलेक्टर, सीपी सगळ्याने महाराष्ट्र गव्हर्नमेंट पाठविला होता की यांच्यापाशी काय नाही, कशाबद्दल दिला होता. आणि त्यानंतर पोलिसचा मी सर्टिफिकेट काढला, कोणी गुन्हा नाही माझा पडी नाही. ते देत होते की यांच्यावर गुन्हे होता, सुटला काय केले. मग खोटा सांगायचं, मग काय म्हण. ते पॉलिटिकल केसेस होते ना माझ्यावर. मी ऑटो रिक्षा युनियन, ट्रक युनियन, मी पॉलिटिकल जुना आहे. आणि गणेश महासंघमध्ये मला 51 वर्ष झाले. मग त्याने माझ्या कशाला नाही काढे. महापौरमध्ये माझा इलेक्शन झाला, सुप्रीम कोर्टमध्ये तर गेले लोक, त्यावेळेला कशाला सांगितलं मी. आत्ताच कसं काय सांगतात? उद्धव साहेबांकडे गेलं आणि यांच्यापाशी आला होता तर काय म्हणत होतं, चांगला माणूस आहे. तर मला कोणाची मुलगी करायची नाही. मला काय करायचं त्याच्या माझ्या कॅरेक्टरमधून. मला त्यांची मुलगी नाही पाहिजे, मला काय नाही. मला फक्त एक शहरचे ते करायचे, आपला महानगरपालिकेचं मग काम येऊन मला सगळं विकास करायचे शबाडाचं. मी आज असं म्हणतात. मामू, माझा एक आणखी प्रश्न आहे. विरोधकांचं झालंय, पण आता तुम्हाला पक्षातून पण विरोध होतोय आणि खैरे असं म्हणतात की मी सगळ्या वार्डाचा, म्हणजे जेवढे उमेदवार केले त्यांचा प्रचार करेल, पण रशीद मामूचा प्रचार करणार नाही, मला न विचारता ही उमेदवारी देणार. आता याच्यामध्ये मी काय सांगणार नाही, क्योंकि मी थोडंसारखं सांगायला तर उद्धव साहेबाला त्याला आश्चर्य. जेव्हा मला बंबईहून काय ऑर्डर आला, मी त्याच्यावर उतरली आणि जे काय आता ते सगळं क्लोज करून टाका. कोणी काय म्हणतात हो शकतात त्यांच्या माझा काही पर्सनल काय असणार तर त्याच्या मी बोलत नाही. खैरेंचा पर्सनल विरोध आहे, मी त्याच्यामध्ये बोलत नाही. त्याच्यामध्ये कोणी शहराची जनताने एक लेटर दिला गेला, तिकीट नको द्या, दाखवा मला. हे मामू जातीवाद आहे. जनतामध्ये कोणी सांगितलं का हिंदू, मुस्लिम, दलित कोणी आतापर्यंत मी कुठे नाही ऐकलं. आता खैरेंचा विरोध होतो नाही, जनता सांगा ना, शहरामध्ये कोणी सांगितलं का? बदमाश लोक म्हणतात ना, हो पार्टीमध्ये कशाला घेतला तिकीट का, कोणी सांगितलं का? नाही. मग मला काय, मुस्लिम आहे म्हणून फक्त विरोध होतोय? नाही, मुस्लिम बी नाही, असं मुस्लिम बी म्हणू शकत नाही. त्यांना एक पाहिजे चेहरा. आता मी इथे आला तर मुंबईमध्ये बी काय आले, इथे बी आता ते पर्सेंटेज वाढणार वोटा मुस्लिम समाजाचा मला. आणि मी तर म्हणता ज्याला जे मला हिंदू समाज मानतात, दलित समाज, त्यांचे बी वोट वाढणार. तर त्यामुळे आता मुंबईमध्ये बी जो तो रशीद मामू चालू आहे. तोच प्रश्न मी विचारतोय की तुमच्या या उमेदवारीवरून आणि ज्या पद्धतीने सगळं तुमचं राज्य स्तरावर तुमच्यावर टीका केली जाते किंवा तुमची चर्चा सुरू आहे, याचा उद्धव ठाकरेंना फायदा होणार का आणि संभाजीनगरच आणि सर्वत्र होणार का? सगळे सुशिक्षित लोक आहे, सगळे जाणणार आहे. उद्धव साहेबाला चांगलंच होणार आहे. आणि माझा काय
त्यांचे वडीलचा फार मोठा काम आहे. जेव्हा ज्या वेळेला मी महापौर होतो त्यावेळेला त्यांना मी भेटलो, त्यांना 1 तास चर्चा झाली. त्यांनी म्हणलं चांगला महापौर आहे, त्याला कोणी त्रास द्यायचे. मग मला त्यांनी कोणी त्रास दिला त्यावेळेला त्यांना कोणी नाही सांगितलं मामू जातीवाद आहे म्हणून. आणि मग ते इथे आले होते शहरामध्ये, त्यापाशी मी गेलो त्यांच्याकडे आणि त्यापासून मी त्यांना मानतो. ते चांगला माणूस होता. माझी 1-1.5 तास चर्चा झाली. त्याच्यामध्ये आता रफिक म्हणून जीवित आहे, जे माझ्या बरोबर गेला होता, जिलानी साहेब मृत्यू झाली त्याची. मग ते काय आणि ते खैर त्यांचा स्टेजवरचा वेगळा आणि ठाकरे साहेब सगळे समाजाला मुंबईमध्ये घेऊन चालत होते मुंबईमध्ये. ते मी ऐकलेलं आहे. त्यांचा ते मुलगा आणि त्यांचा ते नातू आदित्य, तर ते त्याच्यामध्ये मला ते लागला नाही. आणि ते सगळे समाजाला घेऊन चालतात. तुम्ही म्हणले ना मुस्लिम समाजाला, त्यासाठी घेऊन चालतात. ते रामचे विचाराला मानतात म्हणून घेऊन चालतात. इथे तुमच्या पलीकडे आणखी काही मुस्लिम समाजाला शिवसेनेने उमेदवारी दिली, म्हणजे उद्धव ठाकरेंच्या. भाजपने एकही मुस्लिम उमेदवार दिला. साहेब मी त्याच्यामध्ये आता काय सांगू, आता तुम्ही सांगा ना कोण जातीवाद आहे म्हणून. आता मी त्याच्यामध्ये सांगू, परभणीमध्ये मुस्लिम काय, महाराष्ट्रामध्ये उद्धव साहेब सगळ्यांना दिलेला आहे. आणि त्याच्यामध्ये आता कशाला दिला की उद्धव साहेब मुसलमानाकडे नाही गेले, मुसलमान त्याच्याकडे कशाला गेले की त्यांचं असं म्हणणं आहे की सगळ्याला घेऊन चाला, सगळ्याला पण घेऊन, त्यासाठी ते गेलेले. तर त्यासाठी राहिले की सगळे मुसलमान. तर मी त्यावेळी गेलो, काही मुसलमान फार मुसलमान त्यांच्या बंगल्यावर होते का ते आले कुठे झोपडपट्टीमध्ये मुस्लिम तुम्ही या नाही. आणि हे जे बीजेपी सांगतात तर त्यांचा काय आहे, आता त्यांच्यामध्ये जे गेले तर चांगले गेले, दुसरे नाही तो काय नाही. त्यांच्यामध्ये बी फार काही तडीपार आहे, कोणी काय आहे ते सगळे आहे. पैसेवाले लुटून गेलेले देशाला बर्बाद, ते शेतीवाल्याबद्दल बोलत नाही. जे आपले लोक बेरोजगारीवाला बोलत नाही, कुठे काय सांगत नाही. पण ते चालू आहे. तुमचा प्रभाग किती? माझा 4 प्रभाग आहे. प्रचार सुरू आहे. प्रचार सुरू आहे आणि आपला सगळ्यांचा साथ असला तर चांगला होईल. आणि सगळे लोक मला तिकडे बी प्रेम करताय आणि सगळं प्रेम करणंच आहे. आणि नक्की निवडणार उद्धव ठाकरेची जास्त इथे सीट निवडून येणार आहे इथे, आणि महाराष्ट्रामध्ये बी येणार आहे. याचा तुम्ही लिहून टाका याच्यापूर्वी. आणि तिकीटचा ओटीस बनणार आहे. आणि मी सगळ्यांनी म्हणतो की आपण चांगल्या लोकांना निवडून द्यायला पाहिजे आणि काय त्याच्यामध्ये विचार करायला नाही पाहिजे. खोटे विश्वासावर विसरणे. नंतर उद्धव ठाकरेंशी कधी बोलणं झालं का नंतर? नाही मी बोलणं नाही झालं. आता ते अगर माझ्याशी बोलले तर मग पत्रकार सांगतो काय गोडगोड झाली काय ते चांगलं आहे. आम्ही जेव्हा निवडून आणू, निवडून येऊन मग त्याच्याशी आम्ही बोलू. उद्धव ठाकरेंची सभा पण होणार आहे. होणार ना. आता ते काय ते पार्टीचं मला माहिती नाही ना. आता मला सगळं, परंतु ते काय की दानवे साहेबांची बी फार मेहनत आहे. दानवे साहेबांनी मी घेतलेलं आहे, त्याच्यामुळे बी फार चांगला होणार आहे. तर दानवे साहेबांची मेहनत फार चांगली इथे आहे आणि त्यापुढे चांगलं झालेलं आहे. ते रशीद मामू गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत होते आणि या चर्चेमुळे धन्यवाद हिंदू बालू. हे बघा रशीद मामू को ऐसे वेलकम बैक हमारे संभाजीनगर में. पण ते मामू आहे असं म्हणतात ना. मामू हा लाडाचा शब्द आहे. हिंदीमध्ये मामू म्हणता, मराठीमध्ये मामा म्हणता. 3 प्रकारचे मामा असतात. कटप्पा मामा आहे, कंस मामा आहे, लाडाचा मामा आहे. बरोबर आहे. कटप्पा बहुबोलीमध्ये आलाय, कंस श्रीकृष्णमध्ये आलेला आहे, लाडानं आपण म्हणतो. मग मामू शिवसेनेत आले. मामू शिवसेनेत पहिल्यापासून आहे. मतदान करणार का मामूला? का नाही, पण त्यांच्या वाटत नाही मी. नाहीये. पण त्यांच्या त्यांचा प्रचाराला जाणार का? सपोर्ट आहे. प्रचाराला जाणार का? सपोर्ट आहे. पूर्णपणे सपोर्ट आहे. सांगतात ना ते सगळे हिंदू मला प्रेम करतात सगळे. आता इथं मी ओळखला नाही, ते मला येऊन भेट असं आहे. माझ्या वडिलांचे वयाचे, मी आहे 40 वर्षाचा समजा. मामू असून भरपूर काही मोठे कमबॅक आलेला आहे. आणि यांनी काय केलेले आहे पहिले संभाजीनगरसाठी हे सगळ्या दुनियाला माहिती आहे. याच्यामध्ये जातीभेद नाही संभाजीनगरमध्ये कधीच. नक्कीच हे मामू होते. मामू सध्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील त्यांच्या उबाटा प्रवेशावरून त्यांच्यावर टीका केली होती आणि पुढच्या निवडणुकीत देखील हा मुद्दा आणखी तापण्याची शक्यता आहे. कारण खान की बान या मुद्द्यावर निवडणूक होणाऱ्या या संभाजीनगरमध्ये आता रशीद मामूंची चर्चा सुरू आहे. आता ही चर्चा कुठपर्यंत जाते हे पाहणं महत्वाचं असणार आहे. पण रशीद मामूंची ही पहिली मुलाखत असेल जी एवढा वेळ ते बोलले आहेत. सध्या ते माध्यमांशी बोलायलाही टाळतात, पण एनडीटीव्ही मराठीला विशेष त्यांनी ही सगळी मुलाखत दिलेली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट राहुल चव्हाणसह मोहसिन शेख, एनडीटीव्ही, छत्रपती संभाजीनगर.